मुंबई हायकोर्टाचा वसई विरारच्या माजी मनपा आयुक्तांना दिलासा। माजी आयुक्तांविरोधात ईडीकडे कोणतेही पुरावे नाहीत। अनिल कुमार यांची अटक बेकायदेशीर, हायकोर्टाचं स्पष्टीकरण। मुंबई पालिकेच्या अभय योजनेला राज्य सरकारचा हिरवा कंदील। भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या 20,000 इमारतींमधील हजारो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता। मुंबई मेट्रो 2 बसचा डायमंड गार्डन मंडाले मेट्रो प्रवास ऑक्टोबर अखेरपासून सुरू होणार। MMRDAकडून 31 ऑक्टोबरला डायमंड गार्डन मंडाले टप्प्याचं लोकार्पण करण्याची तयारी सुरू। गिरगाव चौपाटीवर उभं राहणार बोट स्टेशन। पोलिसांच्या बोटी 24 तास त्या ठिकाणी तैनात असणार। संवेदनशील पश्चिम सागरी किनाऱ्याला लाभणार सुरक्षेचं कवच। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी या महत्त्वाच्या उपाययोजना। पायाभूत कामांसाठी डोंबिवली स्थानकामध्ये आज विशेष ब्लॉक असणार। 5व्या आणि 6व्या मार्गावर घेण्यात येणार विशेष ब्लॉक। आज रात्री 12:30 ते मध्यरात्री 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। त्यामुळे या कालावधीमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम। सर्व प्रमुख रस्ते, दुभाजक, पदपथांसह बाजारपेठ परिसर चकाचक करण्यात येणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी। पुण्यातील शनिवार पेठेत पाहणी करत कामाचा आढावा घेतला। पिंपरी चिंचवड पालिकेचे माजी आयुक्त शेखर सिंग यांच्या बदलीपूर्व कामांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून RTI दाखल। 11 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2025 या दरम्यान तत्कालीन आयुक्तांनी मंजूर केलेल्या कामाच्या यादीचीही मागणी। पुणे स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेचं काम अदानीच्या ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेड या कंपनीला। कंपनीची 1,643,00,000 रुपयांची निविदा मंजूर। डिसेंबर अखेर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार।